नमस्कार, आपण पाहत आहात DNK न्यूज मराठी. पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. आता KYC पूर्ण नसेल तर होणार सप्टेंबरपासून राशन बंद. ज्या लाभार्थ्यांनी अद्याप KYC पूर्ण केली नाही त्यांना येत्या सप्टेंबरपासून धान्य मिळणार नाही. शासनाने या संदर्भात कडक पावले उचलली असून सप्टेंबरपासून त्यांनी KYC पूर्ण केली त्यांना धान्याचे वाटप होणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिली असून जालना जिल्ह्यात 3,54,887 लाभार्थ्यांची KYC प्रक्रिया प्रलंबित आहे. त्यामुळे लवकरात लवकर KYC पूर्ण करून घ्या आणि स्वस्त धान्याचा लाभ मिळवा. मराठे वेळोवेळी मार खायला मोकळे नाहीत. जरांगेंचा फडणवीसांना इशारा. म्हणाले, पोरांवर हात पडला तर कोणत्याही टोकाला जाणार. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या 29 ऑगस्टच्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. फडणवीस यांनी आंतरवाली सराटीची चूक पुन्हा करू नये. या प्रकरणी त्यांनी काही भानगड केली तर त्याची किंमत तुमच्यासह पंतप्रधान मोदींना भोगावी लागेल. ही धमकी नव्हे तर मी तुम्हाला समजावून सांगत आहे, असे ते धाराशिव येथे बोलत होते. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईला धडक देणार आहेत. ते तिथे आझाद मैदानावर आंदोलन करतील. फिलिपिन्सच्या राष्ट्रपतींचा भारत दौरा. हैदराबाद हाऊसमध्ये PM मोदींची घेतली भेट. राजघाटावर महात्मा गांधींना वाहिली श्रद्धांजली. फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्ष रोमुआल्डेज मार्कोस ज्युनियर हे 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्यांनी राजघाटावर पोहोचून महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. राष्ट्रपती भवनात पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांना गार्ड ऑफ ऑनर देऊन सन्मानित करण्यात आले. संविधान हटवणे हाच भाजप मनुवादी विचारांचा खरा अजेंडा. रोहित पवार यांचा घणाघात. संभाजी भिडे यांच्या विधानाचा घेतला समाचार. संविधान हटवणे हाच भाजप व मनुवादी विचारांचा खरा अजेंडा असल्याची जहाल टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी भाजप व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधताना केली. संतांनी दिलेली समता, मानवता व सामाजिक न्यायाचा तथा फुले शाहू आंबेडकरांचा विचार संपवणे कुणालाही शक्य नसल्याचेही ते यावेळी जोर देत म्हणाले. 1 रुपयाची योजना बंद. 40% शेतकऱ्यांनी विमा काढण्यासाठी फिरवली पाठ. नवीन विमा योजनेस मुदतवाढ. शेतकरी खरीप विमा भरण्यापासून जात आहेत दूर. राज्य शासनाने 1 रुपयात पीक विमा योजना बंद करून नवीन पीक विमा योजना जाहीर केली आहे. त्यानुसार खरीपातील 7 पिकांना विमा कवच मिळणार आहे. त्यासाठी 31 जुलैपर्यंत विशिष्ट रक्कम भरून पिकाचा विमा काढण्यासाठी मुदत दिली होती. परंतु 40% लोकांनी पीक विमा भरण्यासाठी पाठ फिरवली. तारीख वाढवून पीक विमा भरण्याची अंतिम मुदत 14 ऑगस्ट केली आहे.